आज आपण फ्राईड राईस बनवणार आहे आणि मी फ्राईड राईस कसा बनवते ते बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हे फ्राईड राईस रात्रीचा उरलेला भात होता, त्याचा उपयोग करणार आहे. ते फेकल्यापेक्षा आपण खाऊ शकतो, यासाठी मी हा फ्राईड राईस बनवणार आहे. तर बघा पुढची रेसिपी. मी ही सामग्री घेतली, एक प्याज घेतला, वाटाणे घेतले, अद्रक घेतलं थोडंसं, 4-5 लसूणची कली घेतली, 7-8 मिरच्या घेतल्या आणि हा रात्रीचा उरलेला भात त्याला बारीक करून घेतला आहे. आणि मी आता प्याज काटणार आहे, त्याचे छिलके काढले. आता प्याज काटून घेऊया. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही प्याज काटू शकता. आता आपण मिरची बी अशी काटून घेऊया. त्याची नाकणं काढून घेतली मी आणि बारीक मिरची अशी काटणार आहे. हे बघा, हे मिरची पण झाली आपली काटून आणि प्याज पण काटला आहे. आता अद्रक आपण असं बारीक काटून घेऊया. तुम्ही त्याला कुटू बी शकता. अद्रक लसूण कुटून बी टाकू शकता. मी असं काटून घेतलं आहे. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही काटू शकता. आणि लसूण पण असा बारीक काटून घेतला आहे. असा बारीक बारीक काटून घ्यायचा लसूण. आणि मी गॅस चालू करणार आहे आणि कढई ठेवणार आहे. 1 चम्मच मी तेल टाकले. थोडीशी राई टाकणार आहे. थोडंसं जिरं टाकणार आहे. थोडासा हिंग आणि अद्रक आणि लसूण यांना असं परतून घेऊ. आता आपण अद्रक लसूणचा कच्चापण निघून जाईल तोपर्यंत त्याला चांगलं असं परतून घ्यायचं. आता आपण मिरची पण टाकूया. मिरचीला बी असं परतून घ्यायचं. बघा, अशी मिरची परतून घ्यायची चांगली. आणि आता प्याज टाकून घेऊया. त्याला पण असं परतून घ्यायचं. हे वाटाणे पण टाकणार आहे आपण. थोडेसे वाटाणे घेतले मी. तुमच्याकडे असेल वाटाणे तर टाका, नाहीतर नका टाकू. असा पण छान बनते फ्राय भात. आणि थोडी हळदी टाकली. हळदीला पण असं परतून घ्यायचं चांगलं. आता आपण भात टाकणार आहे. भात टाकून झाला आपला. आता आपण परतून घेऊया. भाताला असं मस्त परतून घ्यायचं. असं परतत राहायचं भाताला. आणि मी हे थोडंसं नमक टाकणार आहे. आता परत परतून घ्यायचं. नमक सगळं दूर लागलं पाहिजे. असं चांगलं मस्त हलवून घेतलंय. आता आपण थोडासा कोथिंबीर आहे, याला बारीक काटून घेऊया. असा बारीक काटून घेतलाय कोथिंबीर आणि वरून असा टाकून द्यायचा. आणि असं परतून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. हे बघा, आपलं फ्राय भात तयार झालाय. हे बघा, आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते फ्राईड राईस. असं मस्त व्यवस्थित बनलाय आपला फ्राईड राईस. खायला पण छान लागतो. असा उरलेल्या भाताचा तुम्ही उपयोग करू शकता. आपला फ्राईड राईस बनवून तयार आहे. आणि तुम्ही पण असं बनवून बघा फ्राईड राईस. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला भूलू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओला.